2025च्या विधानसभा विधेयक क्रमांक 88। अध्यक्ष महाराज, सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 47 महाराष्ट्र राज्यात लैंगिक गुन्ह्यांना प्रवृत्त करणाऱ्या जाहिराती फलक लावण्यास, समाज माध्यमावर व संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध करण्याबाबत विधेयक 2025 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने अध्यक्ष महाराज प्रस्ताव मांडतो। खरं तर अध्यक्ष महाराज, सुदैवाने या विधेयकावर उत्तर देणारे माननीय मंत्री महोदय हे स्वतः हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांपैकी एक होते। खरं तर त्यांचा दांडगा अनुभव असताना हे उत्तर समर्पक याला उत्तर प्राप्त होईल असा माझा विश्वास आहे। अध्यक्ष महाराज, एक काळ असा होता अध्यक्ष महाराज की संयुक्त कुटुंब व्यवस्था होती। आजी असेल, आई असेल, काकू असेल, आपल्याला कुसंस्कारातून दूर ठेवण्याच्या संदर्भामधल्या या व्यवस्था अतिशय परिणामकारक कार्य करायच्या। कुटुंब मोठी असायची, संयुक्त असायची। अध्यक्ष महाराज, आणि तेव्हाचा काळ तुम्हीही आठवत असाल की चित्रपटामध्ये थोडीही अश्लीलता असेल तर त्याला ए सर्टिफिकेट दिलं जायचं। एचा अर्थ असा होता की ज्यामध्ये जो प्रौढ आहे त्यांनी चित्रपट बघितला आणि अशा पद्धतीच्या दृश्याचा परिणाम त्याच्या बालमनावर, कोमल मनावर होणार नाही, तो अशा पद्धतीचं अनुकरण करणार नाही। अध्यक्ष महाराज, हा व्यवस्थेचा भाग होता। अध्यक्ष महाराज, धीरे धीरे व्यवस्था बदलत गेली। बघा, तो डायगॉक्टिसचा सिद्धांत आठवतो। कधीतरी या महाराष्ट्राचे एक ज्ञानवंत नेते होते, स्वर्गीय श्रीकांत जिचकारजी, अतिशय ज्ञानी। मी त्यांचं भाषण पक्ष भूमिका सोडून ऐकायला जायचो। त्यांनी तेव्हा एक सिद्धांत सांगितला होता की अध्यक्ष महाराज, ब्रिटनमध्ये कॅरेक्टर हे तेवढं महत्वाचं नाहीये, भारतामध्ये कॅरेक्टर हे सर्वोपरी आहे। पण अध्यक्ष महाराज, सिद्धांत असा सांगितला गेला की जेव्हा वर्तमानात जिथं तुम्ही असता, तुमचा प्रवास हा भविष्यात विरोधी दिशेने होतो। आणि ते उदाहरण देताना खरं तर कोणाचा अपमान करण्याची माझी इच्छा नाही आहे, पण अध्यक्ष महाराज, तेव्हा त्यांनी मग आम्हाला उदाहरण दिलं की ब्रिटनमध्ये पामेगा बोर्डस नावाचं प्रकरण झालं, मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला। जिथं चरित्र नंबर 1 वर नव्हतं तिथं राजीनामा दिला। आणि त्याच वेळी महाराष्ट्रामध्ये एक घटना झाली, ते नेते आता नाहीत, पण विमानामध्ये पिऊन हवाई सुंदरीला टाचणी टोचल्या, पण त्यांना राजीनामा द्यावा लागला नाही। आणि म्हणून तेव्हा ते उदाहरण दिलं की हा डायगॉक्टिसचा सिद्धांत आहे। खरं तर अध्यक्ष महाराज, आज त्या सिद्धांताची आठवण का होत आहे? हा महाराष्ट्र, हा देश चरित्रवानांचा आहे। रांझ्याचा पाटील अध्यक्ष महाराज शूर होता, अनेक योद्धे त्यांच्या बाजूनी होते, पण एका स्त्रीची विटंबना केली। छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं याचा चौरंग करा। चौरंग करा म्हणजे हात तोडले, पाय तोडले। ज्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, त्या राज्यामध्ये धीरे धीरे ज्या जाहिराती आहे, त्याच्या कुसंस्कार आहे। हे खरं आहे अध्यक्ष महाराज। चांगलं शिकायचं असेल तर कॉलेज आहे, वाईट शिकायला कॉलेज नाही आहे। दारू प्यायची असेल तर एकही महाविद्यालयाला मंत्रालयातून परमिशन दिली जात नाही। दारू कशी प्यावी याच्यातला डिप्लोमा, डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन सांगायची आवश्यकता नाही आहे की दारूमध्ये किती पाणी टाकावं, दारूमध्ये किती आईस टाकावा, दारूमध्ये किती सोडा टाकावा, दारूमध्ये रम टाकावी अथवा न टाकावी, हे सांगण्याची आवश्यकताच नाही आहे। कारण कुसंस्कार हे ग्रहण वेगाने होतात। मग जर कुसंस्कार वेगाने ग्रहण होत असेल तर अध्यक्ष महाराज, काही जाहिरातींमध्ये वापरली जाणारी भाषा
चित्रे, हावभाव हे अप्रत्यक्षपणे त्याच्या मनावर परिणाम करतात आणि मग अध्यक्ष महाराज त्या जाहिराती अनुरूप अनुकरण करण्याच्या प्रयत्नामध्ये हिंसाचार होते, त्यामध्ये खून होतात, दरोडे होते, दंगली होतात आणि मग अशा जाहिरातींवर आपल्यावर कशी बंदी सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे. कशी बंदी केली पाहिजे याचा आम्ही तुम्ही विचार केला पाहिजे. खरं तर स्वर्गीय R.R. पाटील माझ्यासाठी एक आदर्श नेते होते, माझी मैत्री होती. एक दिवस मी त्यांना याच हाऊसमध्ये सांगितलं की साहेब तुमचा गृहविभाग त्या नागपूरच्या टी पॉइंट चौकामध्ये एक बोर्ड लावला आणि ट्रॅफिक पोलीसवाल्यांचा बोर्ड होता अध्यक्ष महाराज. काय बोर्ड होता? पीना पिगाना मगर पीकर गाडी नाही चलाना. मी त्यांना म्हणालो की साहेब तुमच्या विभागाला पिण्यावर कुठेही आक्षेप नाही आहे, तुमच्या विभागाला दुसऱ्याला पाजण्यावरही आक्षेप नाही आहे, फक्त गाडी चालवू नका. ही तुमच्या विभागाचे संस्कार आहे साहेब. 10 मिनिटात बोर्ड काढायला लावला. नागपूरच्या विधी महाविद्यालयाचा जवळ एक बोर्ड होता, दसऱ्याचा उत्सव पुढच्या 2 दिवसांनी होता आणि जाहिरात लावली होती, एन्जॉय विथ मॅकडॉल नंबर 1 आणि खालती लिहिलं होतं सोडा. कारण दारूच्या कंपनीला जाहिरात करता येत नाही आणि म्हणून त्यांनी लिहिलं एन्जॉय विथ मॅकडॉवेल. काय बरोबर कंपनीचं नाव? मॅकडॉल. अध्यक्ष महाराज ती जाहिरात होती. आता आपल्याला कायदा जो आपण करतो तो परिस्थितीनुसार बदलतो. कधीतरी डीडीटी पावडरनी मच्छर मारायचा, आता डीडीटी पावडरनी मच्छर मरत नाही, ढष्टपुष्ट होतो. मग आपण काय करतो? नेक्स्ट जनरेशन. तर मग आपला कायदा आता परिस्थितीनुसार ॲडव्होकेट, नामदार, आदर्श मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या संदर्भात वकिलांची, आमदारांची, जे या विधानसभेतले LLB पास असणारे जे लोक असतील त्यांची एक समिती करा ना. आम्ही तशी रिकामीच आहोत. आणि त्या समितीमध्ये या संदर्भामध्ये कधी सोशल मीडियामध्ये स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून किती अश्लीलता आहे अध्यक्ष महाराज. तुम्ही ठीक आहे, तुमच्या माझ्या मनावर परिणाम होणार नाही, पण अध्यक्ष महाराज 12 वर्षाचा मुलगा आहे, 14 वर्षाचा मुलगा आहे. आता हा परिणाम त्यांच्यावर होणार नाही का अध्यक्ष महाराज? अध्यक्ष महाराज अशा जाहिराती केल्या जातात, लव्ह ट्रॅप, लैंगिक शोषण, AI माध्यमातून त्या मुलीच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज एक असा काही चित्रण केलं जातं अध्यक्ष महाराज. गरीबाच्या मुलींना भीती दाखवली जाते. माझ्याकडे एका गरीब मुलीचा पिता आला, माझ्या डोळ्यात पाणी आलं अध्यक्ष महाराज. वर्ग 4, मुलगी दिसायला सुंदर होती. एका श्रीमंताच्या, गर्भ श्रीमंताच्या नादान नालायक आणि ज्यांनी नॉटी या शब्दाचा शोध लावला असा नॉटी अध्यक्ष महाराज त्या मुलीचं चित्रण युट्यूबवर करून पाठवलं आणि तिचं शोषण केलं. पण वडील म्हणताय की रिपोर्ट नाही करायचा. माझ्या मुलीचं लग्न कसं होईल? हा मोठा माणूस आहे, उद्या मला नोकरीवरून काढण्यासाठी हा अधिकाऱ्यांच्या सोबतीचे संपर्क आहे, संबंध आहे. त्या दिवशी मात्र अध्यक्ष महाराज निश्चितपणे वाईट वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो, अशा व्यक्तीचा चौरंग आपल्याला का करता येत नाही? कारण कायदे अपुरा आहे. अध्यक्ष महाराज मार्च 2025 मध्ये उच्च न्यायालयाने एका प्रकरणात कोणत्याही महिलेचा फोटो हा अध्यक्ष महाराज संमतीशिवाय जाहिरातीत वापरायचा नाही सांगितलं, तरी अध्यक्ष महाराज वापरला जातो. याला त्यांनी कमर्शियल एक्सप्लॉयटेशन म्हटलं, व्यावसायिक शोषण म्हटलं अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज जाहिराती करताना आपल्या स्पर्धक उद्योग, स्पर्धक कंपनी याच्या संदर्भातही काय संकेत आहे, शिष्टाचार आहे, यावरही मे 2026 ला निर्णय झाला अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज मी स्वतः अनुभवलं 1929 मध्ये, मी सभागृहातही कधीतरी बोललो की अशा जाहिराती ज्या
खर तर ज्या पद्धतीच्या दाखवल्या जातात त्या पद्धतीने अध्यक्ष महाराज त्या वस्तूचा उपयोगच होतो. उदाहरणार्थ 1929 मध्ये लक्स कंपनी आली आणि मग पहिली लक्स साबण, त्याला जी लक्स ऍडव्हर्टाइजमेंट करणारी होती ती लीला चिटणीस. बघ आपण तुम्ही जाहिरात पाहिली, फिल्मी सितारों का मनपसंद साबण, नरगिस, मीना कुमारी जी, माला सिन्हा जी, शर्मिला टागोर जी, वहीदा रहमान जी, अनेक जण जाहिराती करायच्या आणि जाहिरातीत असायचं लक्स साबण वापरा गोर व्हा. ती जाहिरात पाहून मीही लक्स साबण घेतली. अध्यक्ष महाराज काही उपयोग नाही झाला. अध्यक्ष महाराज उदाहरण यासाठी देतो आहे की ज्या जाहिराती करता, ज्या जाहिरातीच्या संदर्भामध्ये तुम्ही प्रचार प्रसिद्धी करता, काही तर तथ्य असलं पाहिजे, काही तर. माझा लक्सला विरोध नाही आहे अध्यक्ष महाराज, पण अध्यक्ष महाराज एक सहज लक्षात यावं म्हणून मी अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये अशा जाहिरातींच्या संदर्भामध्ये काहीतरी धोरण असलं पाहिजे. अध्यक्ष महाराज जाहिरातीचा एक प्रकार आहे सरोगेट ऍडव्हर्टायझिंग. सरोगेट ऍडव्हर्टायझिंग म्हणजे काय अध्यक्ष महाराज? की अध्यक्ष महाराज की ज्या वस्तूची जाहिरात आहे ती अप्रत्यक्ष करायची. जसं मी सांगितलं अध्यक्ष महाराज की दारूची जाहिरात आहे. आता दारूच्या जाहिरातीमध्ये कधी सोडा, छोटा सोडा लिहिला जातो, कधी छोटी मिनरल वॉटर लिहिल्या जाते, कधी माउथ फ्रेशनर लिहिलं जातं. अध्यक्ष महाराज खरं तर यावर ऍडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया यांनी नियमावली केली आहे. पण या नियमाचा अध्यक्ष महाराज आपण कधीच अवलंब करत नाही. दिशाभूल करणारी जाहिरात, युवा पिढीवर परिणाम म्हणजे सुपरिणाम नव्हे अध्यक्ष महाराज, वाईट परिणाम करणारी जाहिरात. या वैद्यकीय संदर्भात अध्यक्ष महाराज पहिल्यांदा आपण डॉक्टरांना देव मानायचं. अध्यक्ष महाराज माझे वडील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे MBBS, माझा भाऊ डॉक्टर आहे, माझी मुलगी डॉक्टर आहे, माझे जावई रेडिओलॉजिस्ट आहे, माझ्याकडे 13 डॉक्टर आहे. फक्त मी एक जागो नव्हतो कारण तेव्हा वडील आणीबाणीत गेले. पण गोंडवाना विद्यापीठाने तीही माझी इच्छा पूर्ण केली, मग डॉक्टरेट दिली. मी या सर्व डॉक्टरांना गमतीत म्हणायचो की तुमच्यापेक्षा जास्त पेशंट मी तपासेल, मी आरोग्य शिबिर घ्यायचो अध्यक्ष महाराज. पण डॉक्टरांच्या संदर्भामध्ये एक भावना होती अध्यक्ष महाराज की डॉक्टर म्हणजे देवाचा अंश आहे. अध्यक्ष महाराज हा भावना होती. कधीच डॉक्टर जाहिराती करत नव्हते कारण नॅशनल मेडिकल कमिशन NMC याचं बंधन आहे की प्रोफेशनल कंडक्ट असेल, एटिकेट असेल, एथिक्स रेग्युलेशन असेल, अध्यक्ष महाराज सेल्फ ऍडव्हर्टाइजमेंट करण्याची मनाई आहे. तुम्हाला जाहिरात करता येत नाही अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज मोठ्या प्रमाणावर आपण जाहिराती पाहतो. मी आता कोणत्या रोगाच्या त्या जाहिराती होतात ते सांगायची आवश्यकता नाही आहे. पण रिकामी जागा मिलिये डॉक्टर लाल से, डॉक्टर शाह से, ह्या कशाच्या ऍडव्हर्टाइजमेंट आहे अध्यक्ष महाराज? आणि सरकार काय करते अध्यक्ष महाराज? हे खरं आहे मंत्री महोदय म्हणतील की आपल्याकडे काही कायदे आहे. खरं आहे आपल्याकडे कायदे नाही असं मी म्हणणार नाही. महिलांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंधक कायदा 1986 आहे. आता BNS आलाय, IT ऍक्ट 2000 आहे. पण अध्यक्ष महाराज एक गोष्ट लक्षात आली आहे अध्यक्ष महाराज की या कायद्यांमध्ये सुद्धा आपल्याला अभ्यास करून या लैंगिक जाहिरातीच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज आपल्याला काही बदल घडवावे लागतील. कालानुरूप अध्यक्ष महाराज हे बदल घडवले नाही तर अध्यक्ष महाराज गरीब असणाऱ्या कुटुंबावर सुद्धा अप्रत्यक्ष त्याचे परिणाम होतात. अध्यक्ष महाराज आज अतिशय वातावरणामध्ये बदल झालाय. एक काळ असा होता की समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब हम साथ साथ है म्हणायचा. आता हम आपके है कोण म्हणतो. मॅन इज ए सोशल एनिमल, इथून आता मॅन इज ए सेल्फिश एनिमल झाला आहे. मैं और मेरा परिवार, बाकी सारी दुनिया बेकार. तिकडे अमेरिकेची टीव्हीवर बातमी पाहून
मनामध्ये उसासे घेणारा समाज जागा, पण बाजूला उपाशी झोपलेल्या माणसाची चिंता आहे असं वाटण्याची क्षमता कमी झाली आहे. आणि अध्यक्ष महाराज, यावर तर सर्वात कोणी मात केली असेल तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीनी, युट्यूबनी. यामध्ये तुम्ही जेव्हाही जाता तेव्हा संस्कार करणारी जर 5 व्हिडिओ असतील तर कुसंस्कार करणारी 25 आहे. ही लढाई कशी लढायची? जेव्हा चांगलं मन वाईट मन याचं युद्ध होतं तेव्हा या वातावरणामध्ये वाईट मन जिंकतं, चांगलं मन हारतं अध्यक्ष महाराज. आणि हे आपण अनुभवतो अध्यक्ष महाराज. लहानपणी तुम्ही पिंजरा चित्रपट पाहिला अध्यक्ष महाराज? पाहिलं की नाही? तर अध्यक्ष महाराज काय होतं अध्यक्ष महाराज? जेव्हा तुम्ही संगत वाईट लागते तेव्हा तुमचा हात सहजपणे फिरतो अध्यक्ष महाराज. हा हात थांबवण्याची जबाबदारी एका सन्माननीय ॲडव्होकेट, एक उत्तम मंत्र्यांवर आम्ही दिलेली आहे. आणि आपणही युद्धात अनेकदा बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धात जे पराक्रम करणारे होते ना, त्यांचं नाव शेगार असायचं. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याच्या रक्षणासाठी पुन्हा एका शेगारांच्या माध्यमातून कायद्याच्या अस्त्रांनी, शस्त्रांनी, तलवारीनी आपण कुसंस्कार होणाऱ्या या गोष्टीला कमी कसं करता येईल, शून्यावर कसं आणता येईल, या दृष्टीने सन्माननीय आशिषजी शेगार नमस्ते सदा वत्सले म्हणत उत्तर देतील अशी अपेक्षा करतो. आणि माझं या संदर्भातलं माझं मत इथं मी थांबवतो. प्रस्ताव असा आहे की सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 47 महाराष्ट्र राज्यात लैंगिक गुन्ह्यांना प्रवृत्त करणाऱ्या जाहिराती फलक लावण्यास, समाज माध्यमावर व संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध करण्याबाबत 2025 विधेयक